शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी गौरव तायवाडे, किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी. आपण आज काटोल येथे व्हिजिटला आलो असता. यांची आय बडिंग आणि मायक्रो बडिंग यामधील फरक. आता हे मायक्रो बडिंग चालू आहे, जे डायरेक्ट अंजमेरी असो या अलिमो असो या रंगपूर असो, याला डायरेक्ट वरून म्हणजे त्याच्या टोकावरून, आता हे बघा, हा टोक आहे, याच्यावरतून डायरेक्ट बडिंग केलं जाते, त्याला मायक्रो बडिंग म्हणतात. आणि बघा, हे झाड आपलं बनलेलं आहे, संत्र्याचं झाड आहे. आणि याला बघा, हे आय बडिंग म्हणजे डोळा बांधलेला आहे याचा. आणि याच्यामध्ये डायरेक्टली मधामध्येच कट देऊन, म्हणजे डायरेक्टला मधामध्ये कट देऊन त्याच्यामध्ये ज्या झाडाचा डोळा, जसं आता उदाहरणार्थ संत्र्याचा डोळा लागत आहे, आणि खालचा खुंट जो आहे हा अलिमोचा आहे. तुम्ही प्रोसेस बघू शकता. हा डोळा बघा, एकदम त्याचं पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये डोळाच नाही तर त्याच्यामध्ये थोडी साल पण आलेली आहे त्या डोळ्यामध्ये, ती साल. आणि डायरेक्टली आता बघा, हा टोकाला लागणार, म्हणजे जे अलिमीचा टोक आहे त्याला डायरेक्टली बडिंग केलेलं आहे. आणि त्याला एंड कॅप लावणार आहे, जेणेकरून हे आता एक कॅप जवळपास 20 ते 25 दिवस याला लागेल आणि इथे नवीन अंकुरण चालू होईल. बघा, अशा प्रकारची असतात मायक्रो बडिंग. आणि ही आहे आय बडिंग, जी आपण डायरेक्टली खोळाला डोळ्याला लावतो. तर अशाच प्रकारच्या संत्राविषयक सक्सेस व्हिडिओज पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.